नांदेड़ जिला परिषद के प्राथमिक शिक्षा विभाग में शिक्षणाधिकारी वंदना फुटाने के खिलाफ कर्मचारियों ने मोर्चा खोलते हुए उन पर प्रतिमाह 10 से 15,000 रुपए की हफ्ता वसूली, अभद्र व्यवहार और गंभीर मानसिक उत्पीड़न के आरोप लगाए हैं। हाल ही में एक शिक्षक द्वारा 2 बच्चों संग आत्महत्या के मामले में घिरी फुटाने पर परिजनों के निधन के बावजूद कर्मचारियों को छुट्टी नहीं देने और निलंबन की धमकियां देने के भी गंभीर दावे किए गए हैं। इससे परेशान होकर वरिष्ठ अधिकारियों ने तबादले के आवेदन दे दिए हैं। इसी बीच शुक्रवार 24 जुलाई को विभागीय शिक्षा उपायुक्त दादाराव वानखेड़े नांदेड़ पहुंचे थे। जिला परिषद कर्मचारी यूनियन के नेतृत्व में कर्मचारियों ने विभागीय आयुक्त कार्यालय के उपायुक्त दादाराव वानखेड़े से शिकायत कर चेतावनी दी है। यदि 5 अगस्त तक शिक्षणाधिकारी के खिलाफ कड़ी कार्रवाई नहीं की गई तो पूरे जिला परिषद में तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा कर्मचारी यूनियन के अध्यक्ष बाबूराव पुजरवाड ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। नांदेड़ जिल्हा परिषद अंतर्गत जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी माननीय वंदना फुटाणे मॅडम यांची जी काही कर्मचाऱ्याच्या प्रति असलेली जी काही भाषा आहे आणि कर्मचाऱ्यांच्या बद्दल त्यांची असलेली अनास्था आणि त्यांची कर्मचाऱ्यांना दररोज अपमानास्पद मिळणारी वागणूक आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षण विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांकडून त्यातून प्रत्येक महिन्याला हप्ता पैसे वसुलीचा प्रत्येकातून पैसे वसुली केली जाते आणि त्याच्यामुळे अनेक कर्मचारी हे त्रासून गेलेले आहेत आणि कर्मचाऱ्याला एकदम अशा खालच्या भाषेमध्ये आरेतुरीची भाषा वापरणे आणि एकदम आरेतुरीवर बोलून प्रत्येक कर्मचाऱ्याचा अपमान करणे। एका कर्मचाऱ्याला त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये असताना आपल्या खुर्चीवरची आपल्या टेबलवरची जी काही बेल आहे ती बेल फेकून मारणे आणि त्यामुळे सगळे जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे शिक्षण विभागातले सर्व कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांकडून माझ्याकडे युनियनकडे आमच्या संघटनेकडे जिल्हा शाखेकडे राज्य शाखेकडे त्यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने त्या संपूर्ण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी एक आपल्या तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आणि म्हणून कर्मचारी सगळे तणावाखाली आहेत। त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला काही झालं, अटॅक आला किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांना जर शिक्षणाधिकाऱ्याच्या त्रासाला पाहून आत्महत्या केली तर त्याला जबाबदार शिक्षणाधिकारी राहतील आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशा प्रकारची मागणी युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त श्री वानखेडे साहेब या ठिकाणी आले होते। त्यांच्यासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडलेल्या आहेत। 1 वर्षापासून हा तक्रार त्यांची चालू आहे, म्हणजे अशा प्रकारचा त्रास चालू आहे। यापूर्वी मी शिक्षण विभागामध्ये कर्मचाऱ्यांची आणि माननीय शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन हा सगळा विषय आम्ही मिटवला होता। पण आता कर्मचाऱ्यांनी सर्वांनी लेखी तक्रार माझ्याकडे केल्यामुळं मला नाईलाजानं आज का होईना या विभागामध्ये भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं टाकावं लागलं आणि जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ही कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर त्याची संघर्ष करण्याची तयारी आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नसल्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सांगितलं की विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।